नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक डिप्लोमा स्तरावरील कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स, ज्याला शॉर्ट मध्ये DCS पण म्हणलं जातं. हा सायन्स अंतर्गत येणारा कोर्स आहे. आता हा कोर्स नेमका काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स चूज करायला पाहिजे, याचे विषय काय, याच्यानंतर तुम्ही पुढे काय करू शकता, नोकरी मिळते का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, जसं याचं नाव आहे कॉम्प्युटर सायन्स, हा डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे. डिप्लोमा स्तरावरील जरी कोर्स असला तरी याचं नाव जे आहे कॉम्प्युटर, याच्यामध्ये पूर्ण अभ्यासक्रम जो आहे किंवा जी माहिती आहे तुम्हाला कॉम्प्युटरची पाहायला भेटते. मग कॉम्प्युटर डिझायनिंग असेल, त्याची टेक्नॉलॉजी असेल, तसेच कोडिंग असेल किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास किंवा जी माहिती आहे तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासता येते. हा एक डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे आणि याचा कालावधी तुम्हाला 1 ते 3 वर्षाचा पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहूया. तर मित्रांनो, हा एक डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे आणि डिप्लोमा स्तरावरील कोर्स जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमची मिनिमम 12th कंप्लीट असणे गरजेचे आहे. आता फक्त 10thच गरजेचे आहे का, तर असं बिलकुल नाही. तुमची जर 12th सुद्धा कंप्लीट असेल तरी तुम्ही हा डिप्लोमा कोर्स करू शकता. बट आय स्पेशली रिकमेंड दो स्टुडंट्स की ज्यांची सध्या जर 10वी कंप्लीट झालेली असेल आणि त्यांना सायन्स अंतर्गत एक डिप्लोमा कोर्स करायचा आहे जो कॉम्प्युटर रिलेटेड आहे, तर तुम्ही याच्यासाठी इझिली ऍडमिशन घेऊ शकता. आता 10वी मध्ये मार्क्सचा क्रायटेरिया लागतो का, तर हो नक्की. 10वी मध्ये तुम्हाला मिनिमम 50 to 55% जे आहे ते मार्क्स असणे गरजेचे आहे इन सायन्स. तर 10वी मध्ये जर तुम्हाला 50 ते 55% मार्क पडलेले असतील तर तुम्ही याच्यासाठी इझिली ऍडमिशन कोणत्याही कॉलेजमध्ये मिळू शकता. बाकी जर तुम्ही SC, ST, OBC, AWS किंवा SEBC या कोणत्याही प्रवर्गातून येणारे विद्यार्थी असाल तर तुम्हाला अतिरिक्त टक्केवारीमध्ये सूट दिली जाते. म्हणजे जे 50 ते 55%ची जे लिमिट असते ती जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडे पाहायला भेटते, त्यांच्यासाठी पाहायला भेटते. पण जर तुम्ही इतर वर्गातून येत असाल तर तुम्हाला अतिरिक्त 5 ते 10% सूट सुद्धा मिळते. आता 10वीचे विद्यार्थी ह्याला ऍडमिशन घेऊ शकतात का, तर हो, कारण हा डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे. फक्त 10th इक्विलंट एज्युकेशन तुमचं याच्यामध्ये कंप्लीट असणं जे असतं ते गरजेचे आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. जर नुकतीच तुमची 10वी कंप्लीट झालेली असेल तर जे कोणतेही कॉलेज हे जे कोर्स आहे तो ऑफर करत आहे, म्हणजे ज्याही कॉलेजमध्ये हा कोर्स शिकवला जातो त्या कॉलेजेसच्या नोटिफिकेशनवर तुम्हाला लक्ष ठेवावे लागेल. आता हे नोटिफिकेशन कधी निघतात, तर दरवर्षीच्या मिडलमध्ये म्हणजे जून जुलैमध्ये ते शैक्षणिक वर्ष ज्यावेळेस सुरू होणार असते त्यावेळेसच तुम्हाला जे आहे नोटिफिकेशन पाहायला मिळतात. याचे कॉलेजेस आपण पुढे पाहणार आहोत. ऍडमिशन कसं मिळवायचं आहे, तर जेव्हा केव्हा हे नोटिफिकेशन निघालेलं असेल तुम्ही डायरेक्टली कॉलेजला व्हिजिट करून याचे ऍडमिशन जे आहे इझिली घेऊ शकता. याच्यामध्ये डायरेक्ट ऍडमिशन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. आता काही कॉलेजमध्ये एंट्रन्स एक्झाम पण ठेवलेली जाऊ शकते. तर अशा कॉलेजची माहिती तुम्हाला ऑलरेडी काढायची आहे. मी जेही कॉलेज पुढे सांगणार आहे त्या कॉलेजमध्ये एंट्रन्स एक्झाम होते का हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता. बाकी आता दुसरी जी पद्धत आहे ती असते एंट्रन्स एक्झाम बेस. तुम्ही 10वी मध्ये जे काही शिकलेला आहात त्याच बेसिसवर तुमची एक एंट्रन्स एक्झाम घेतली जाते आणि तेव्हा तुम्हाला जास्त मार्क जर पडलेले असतील तर तुम्ही तुमची सीट क्लेम करू शकता. फॉर एक्झाम्पल, एक्स नावाचं कॉलेज आहे, तुम्ही ते निवडलं, एंट्रन्स एक्झाम दिली, चांगले मार्क्सही पडले, तर तुम्हाला ती कॉलेज हे कॉलेजवर डिपेंड आहे. तुम्हाला तिथे स्कॉलरशिप पण प्रोव्हाइड केली जाऊ शकते किंवा कॉलेजची जी फी असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सवलत पण दिली जाऊ शकते. तर मित्रांनो, ऍडमिशन तुम्हाला डायरेक्ट ऍज वेल ऍज मेरिट बेस सुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल माहिती पाहूया. तर मित्रांनो, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बरेचसे कॉलेज पाहायला मिळतात, तिथे तुम्हाला ऍडमिशन पाहायला मिळेल. आता ह्या कॉलेजेसची लिस्ट तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हे टॉपचे कॉलेजेस आहेत जिथे या कोर्सला जे आहे ते ऑफर केलं जातं किंवा कॉलेजमध्ये हा कोर्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो. आता याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मेजर जे असतील मोठे शहर पाहायला भेटतील, पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, इवन बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा याचे जे कॉलेजेस आहेत ते अवेलेबल आहेत. तुमच्या आजूबाजूलाही कॉलेजेस असतील. पण मित्रांनो, हा BSc अंतर्गत म्हणजे सायन्स अंतर्गत येणारा कोर्स आहे.
पुढे जाऊन तुम्ही BSc सुद्धा करू शकता. हायर एज्युकेशन मध्ये कोणकोणत्या संधी आहेत ते पुढे पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करायचा असेल तर इतर युनिव्हर्सिटी मधून सुद्धा तुम्ही करू शकता. त्यासाठी दिल्ली युनिव्हर्सिटी, तसेच तुम्ही हैदराबाद मध्ये करू शकता, कोइंबतूर युनिव्हर्सिटी आहे साऊथ मध्ये, कोलकाता युनिव्हर्सिटी आहे, तसेच पंजाब मध्ये लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आहे. तर तुम्हाला महाराष्ट्रामध्येही कॉलेज पाहायला मिळतात, तसेच महाराष्ट्राच्या बाहेरही कॉलेज पाहायला मिळतात. पण हे तुमच्यावर डिपेंड करतं, तुमच्या रिसोर्सेसवर डिपेंड करतं. कारण ही जी फी असते ती वेरी करते, सेमिस्टर वाईज फी घेतली जाते. महाराष्ट्रामध्ये फी थोडी कमी पाहायला भेटते. महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यामध्ये जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर फी थोडी हायर पाहायला भेटू शकते. बाकी कॉलेजेसची लिस्ट जर तुम्हाला डिटेलमध्ये रीड करायची असेल, त्याची जी ऍव्हरेज फी जर तुम्हाला डिटेलमध्ये रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही ती माहिती सुद्धा रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या कालावधीबद्दल पाहूया. मित्रांनो, याचा कालावधी तुम्हाला मॅक्झिमम 2 to 3 इयर्सचा पाहायला भेटतो. मॅक्झिमम जे कॉलेज आहे तिथे 2 वर्षाचा हा कोर्स आहे, पण काही कॉलेजमध्ये 3 वर्षापर्यंत हा कोर्स जो आहे तो पाहायला मिळतो. आता याच्यामध्ये पद्धत कशी असते तर सेमिस्टर पद्धत असते. तर बघा, तुमच्या ज्या एक्झाम्स असतील ते सेमिस्टर पद्धतीने होतील. तुमचा जो अभ्यासक्रम असेल तुम्हाला सेमिस्टर पद्धतीने शिकवला जाईल. आता हे काय आहे, ज्यावेळेसही तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्याल तर तुमचा जो डिप्लोमाचा प्रवास आहे तो सुरू होतो. यामध्ये तुम्हाला सेमिस्टर म्हणजे सत्र पाहायला भेटतात. मग याच्यामध्ये तुमचे प्रॅक्टिकल्स, तुमचे वायवा, मेन एक्झाम्स तुम्हाला पाहायला भेटतात. जर 2 वर्षाचा कोर्स असेल तर 4 सेमिस्टर, 3 वर्षाचा असतील तर 6 सेमिस्टर, अशा प्रकारे पाहायला भेटतं. तर मॅक्झिमम तुम्हाला 2 वर्षाचा कोर्स तुम्हाला पाहायला भेटेल. तर तिथे तुम्हाला सेमिस्टर पद्धत असेल. जेव्हा केव्हाही तुम्ही हे पूर्ण सेमिस्टर क्लिअर कराल, तुम्हाला एक एक विषय कंप्लीट करावा लागेल, क्लिअर करावा लागेल. एखादा विषय राहिला तर तो विषयाची परीक्षा जी आहे पास करावी लागेल. फॉर एक्झाम्पल 80 मार्क तुमचे लेखीचे आहेत, 20 मार्क प्रॅक्टिकलचे आहेत, तर मिनिमम मार्क्स दिले जातात. जसं की 35 मार्काला पास, 40 मार्काला पास. तर हे जे मार्क सिस्टीम आहे ती वर्क करते. प्रत्येक सिलेबस नुसार वेगवेगळी असते. प्रत्येक तुम्हाला विषय जो असतो तो क्लिअर करावा लागतो. आफ्टर 3 इयर्स किंवा आफ्टर 2 इयर्स तुम्हाला जे डिप्लोमाचे सर्टिफिकेट आहे ते मिळते. ते डिप्लोमाचे सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही हायर एज्युकेशनसाठी वापरू शकता, म्हणजे पुढे तुम्ही डिग्रीला ऍडमिशन घेऊ शकता. तसेच तुम्ही नोकरी सुद्धा मिळू शकता प्रायव्हेट सेक्टरमध्ये. तसेच तुम्ही काही निमसरकारी गव्हर्नमेंट जॉब्स असतात त्या सुद्धा करू शकता. आता ह्या जॉब्स कोणत्या किंवा याच्यामध्ये कोणता सिलेबस शिकवला जाणार आहे तुम्हाला प्रत्येक सेमिस्टर वाईज, ते आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत. हा सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की ऍक्च्युली तुम्हाला ते 2 वर्षामध्ये किंवा मॅक्झिमम 3 वर्षामध्ये कोणकोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करावा लागणार आहे, जेणेकरून डिग्रीचा किंवा डिप्लोमाचा तुमचा जो पुढे प्रवास असणार आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे विषय असणार आहेत याबद्दल तुम्हाला आत्ताच नॉलेज मिळून जाईल. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स, व्हिज्युअल बेसिक्स, ऑपरेटिंग सिस्टीम्स अँड ऍप्लिकेशन प्रोग्राम्स, तसेच प्रॅक्टिकल ऑन ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग, डेटा स्ट्रक्चर, मार्केटिंग मॅनेजमेंट, तसेच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, नेटवर्क इसेन्शियल्स, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट, कॉम्प्युटर नेटवर्क, सॉफ्टवेअर सिस्टीम्स, तसेच वेब पेज डिझाईन, अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट जे आहेत ते पाहायला मिळतात. इथं मी जे सब्जेक्ट सांगितलेले आहेत ते सेमिस्टर वाईज आहेत आणि खूप थोडे आहेत. तुम्हाला जर डिटेलमध्ये रीड करायचे असतील तर इथेच तुम्ही स्क्रीनला पॉज करून रीड करू शकता. अदरवाईज याचे मुख्य विषयांबद्दल माहिती मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही रीड करू शकता. मित्रांनो, इथं 3 सेमिस्टरचे विषय जे आहेत ते दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला जे टोटली 6 सेमिस्टरचे विषय आहेत, म्हणजे 3 वर्षाचे तुम्हाला इथं जे विषय आहेत ते दिलेले आहेत. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण फोकस करतो या सब्जेक्ट्सवर, हे फोकस नेमकं काय शिकवतात आपल्याला, तर कॉम्प्युटर रिलेटेड सर्व माहिती, जसं कॉम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टीम असते ती ऑपरेटिंग सिस्टीमची माहिती दिली जाते. कॉम्प्युटरमध्ये जे सॉफ्टवेअर, जे ऍप्लिकेशन्स आपण रन करतो, तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल, घरी कॉम्प्युटर असेल तर तुम्ही पाहिलं असेल, तर हे ऍप्लिकेशन कसे डेव्हलप करायचे, याच्यासाठी कोणती लँग्वेज जी असते, जसं जावा असते, पायथन असते, C++ असते लँग्वेज, तर या लँग्वेज शिकण्याची संधी तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळते. तर कॉम्प्युटर रिलेटेड जेवढंही नॉलेज आहे, डिझायनिंगचं नॉलेज असेल, डेव्हलपमेंटचं नॉलेज असेल, हे सर्व तुम्हाला या अभ्यासक्रमात जे आहे ते पाहायला मिळतं. अतिशय रंजक आहे. जर याच्या हायर एज्युकेशनच्या संधी पाहिल्या तर तुम्ही पुढे जे आहे डिग्रीसाठी ऍडमिशन घेऊ शकता. बघा, हा म्हणजे डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे, तर तुम्ही BSc अंतर्गत येणारा पुढे कॉम्प्युटर सायन्सचा कोर्स सुद्धा करू शकता. आपण त्याच्याबद्दल जे आहे ते आता फर्दर पुढे पाहणारच आहोत.
मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, जर तुम्ही या डिग्रीला ज्या डिप्लोम्याला ऍडमिशन घेतलं, पुढे तुम्ही काय करू शकता, कोणत्या डिग्रीला ऍडमिशन घेऊ शकता, त्याच्या पुढे काय करू शकता, तसेच कोणकोणत्या जॉब्स आहेत ते सर्व आपण आता या पॉइंटमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम जी संधी तुम्हाला मिळते ती आहे हायर एज्युकेशन. बघा, हा डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स आहे, म्हणजे DCS. पुढे तुम्ही बॅचलर ऑफ सायन्स इन कम्प्युटर सायन्स सुद्धा करू शकता, जे BSc अंतर्गत येणारा कोर्स आहे. तो डिग्री स्तरावरील कोर्स आहे. जर तुम्ही डिप्लोमाचा हा कोर्स केला तर तुम्हाला डायरेक्टली सेकंड इयरला डिग्रीचे ऍडमिशन भेटतं. म्हणजे फर्स्ट इयर तुमचं स्किप होतं, ज्याला डायरेक्ट सेकंड इयर DSc ऍडमिशन म्हणलं जातं. तुम्हाला डायरेक्टली सेकंड इयरला ऍडमिशन जे आहे ते मिळू शकतं. तुमचा फायदा आहे. डिप्लोमा करून डिग्री करण्यात पण फायदा आहे, किंवा 12वी नंतर सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी ऍडमिशन घेऊ शकता, पण तुम्हाला फर्स्ट इयर पासून तो सिलेबस करावा लागेल. तर बघा, पुढे तुम्ही डिग्री कंप्लीट झाल्यानंतर पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता, तसेच तुम्ही पुढे मास्टर सुद्धा करू शकता, किंवा तुम्ही PhD सुद्धा करू शकता. हे सर्व हायर एज्युकेशनच्या संधी ज्या आहेत त्या डिप्लोमा स्तरापासूनच सुरू होतात. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही सिरियसली कोर्स कंप्लीट कराल तर तुम्हाला पुढच्या संधीचा फायदा मिळेल. कारण ज्यावेळेस तुम्ही डिप्लोमाचा अभ्यास कराल, स्पेशली याचा, तर हा एक बेस आहे. याच्यापेक्षा हायर लेवल तुम्हाला डिग्रीमध्ये पाहायला भेटेल. डिग्रीपेक्षा हायर लेवल तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये पाहायला मिळेल. त्यापेक्षा पुढे PhD मध्ये पाहायला भेटते. त्याच्यामुळे सुरुवातच जर तुम्हाला करिअरच कॉम्प्युटर सायन्सच्या क्षेत्रामध्ये करायचं आहे तर तुम्हाला चांगलं कॉलेज निवडणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. तर बघा, गव्हर्नमेंटच्या निमसरकारी काही संस्था असतात, किंवा मी प्रायव्हेट सेक्टर बद्दल सुद्धा सांगू इच्छितो की प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा जे आहे तुम्हाला याचा जॉब मिळतो. आता दोन्हीचं कॉम्बिनेशन सांगत आहे मी, कारण डिप्लोमा स्तरावर जे आहे तुम्ही गव्हर्नमेंटच्या खूप कमी जॉब्स असतात, म्हणजे काही प्रमाणात जॉब्स अवेलेबल आहेत, त्यासाठी एलिजिबल होतात. पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला खूप जास्त आहेत. आता इथं दोन्हीमध्ये आपण सांगणार आहोत की कोणकोणते ऑर्गनायझेशन्स आहेत, कोणकोणती टॉप रिक्रुटर्स आहेत आणि कोणकोणत्या जॉब्स आहेत. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये टॉप रिक्रुटर्स जर पाहिले तर सॉफ्टवेअर कंपनीज, गेम डेव्हलपमेंट जे कंपनीज असतात, सायबर सेल डिपार्टमेंट्स, हार्डवेअर कंपनीज, हेल्थ केअर डिपार्टमेंट्स, तर हे डिपार्टमेंट्स आहेत किंवा जे टॉप रिक्रुटर्स आहेत या अंतर्गत तुम्हाला जॉब दिला जातो. आता याच्यामध्ये सरकारी पण जॉब असतो, सरकारी परमनंट पण जॉब तुम्हाला पाहायला भेटतो, किंवा तुम्हाला प्रायव्हेट कम्प्लिटली जॉब सुद्धा पाहायला मिळतो. आता जॉब कोणकोणता आहे ते पाहूया. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला टेक्निकल रायटर, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर, मल्टीमीडिया प्रोग्रामर, गेम डेव्हलपर, IT कन्सल्टंट, सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट, अशा प्रकारच्या जॉब ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. याची ऍव्हरेज सॅलरी पाहिली तर ती 2.4 लाख टू 5 लाख पर ॲनम, म्हणजे 2.4 लाखापासून 5 लाख वार्षिक तुम्हाला जे आहे याच्यामध्ये वेतन पाहायला मिळतं. आता तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, तुम्ही जाणून घेऊ शकता की महिन्याला तुम्हाला किती वेतन पडू शकतं. मित्रांनो, थोडं कमी वाटू शकतं, कारण डिप्लोमा स्तरावरून जर तुम्ही जॉबला लागाल तर तुम्हाला अशा प्रकारचं पॅकेज जे आहे ते ऑफर केलं जातं. पुढे जर तुम्ही डिग्री केली, जर तुम्ही हायर स्किल्स अचीव्ह केल्या, तर हे पॅकेज जे आहे ते 8 लाख, 10 लाख, 12 लाखापर्यंत सुद्धा जातं. हे सर्व जे आहे तुमच्या स्किल्सवर, तुमच्या डेडिकेशनवर डिपेंड आहे, प्रिपरेशनवर डिपेंड आहे. आफ्टर कम्प्लिटिंग युअर डिग्री, तुम्ही ज्यावेळेस डिग्री कंप्लीट कराल, पुढे जर डिप्लोमा कंप्लीट केला आणि तुम्ही नंतर डिग्री कंप्लीट केली, तर डिग्री नंतर तुम्ही गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या ज्या जॉब पोझिशन्स आहेत किंवा जॉबसाठी जे आहे तुम्ही ऍप्लिकेबल होतात, किंवा तिथं तुम्ही एंट्री घेऊ शकता. जसं की MPSC असेल, UPSC असेल, SSC, रेल्वे बोर्ड्स, तर या एक्झाम सुद्धा देऊ शकता. त्या एक्झामला अपेअर होण्यासाठी डिग्रीची गरज असते, किंवा गव्हर्नमेंटच्या अशाही जॉब्स तुम्हाला पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर डिग्री जी होल्ड केलेली असते. तुम्ही जर ही कॉम्प्युटर सायन्स मध्ये डिग्री होल्ड केली तर त्या विद्यार्थ्यांसाठी जॉब असतात. आपण BSc कॉम्प्युटर सायन्स वर पण व्हिडिओ बनवलेला आहे, नसेल पाहिला तर तुम्ही पुढे डिग्री करणार असाल डिप्लोमा करून, तर तो जर व्हिडिओ पाहायचा असेल तर प्लेलिस्ट मध्ये तुम्ही चेक करू शकता. अदरवाइज युट्यूबवर तुम्ही त्याबद्दल माहिती इन मराठी चेक करू शकता. आपलाच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या संधी तुम्हाला पाहायला मिळतात. मग त्या हायर एज्युकेशनच्या असतील किंवा प्रायव्हेट किंवा निमसरकारी किंवा गव्हर्नमेंट जॉबच्या तुम्हाला पाहायला मिळतात. पण हे लक्षात ठेवा, तेव्हाच तुम्ही याचा चांगला फायदा घेऊ शकता ज्यावेळेस तुम्ही सिरियसली हे डिप्लोमा जो आहे तो कंप्लीट कराल. पुढे हायर एज्युकेशनच्या संधी पण मिळतात. पण जर तुम्हाला कन्फ्युजन असेल किंवा याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल अधिक, जे आपण इथे डिस्कस करू शकत नाही, तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये मी ती माहिती दिलेली आहे. क्लिक करून तुम्ही ती माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट, आता पाहूया की कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स घेतला पाहिजे किंवा कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्सला ऍडमिशन नाही घेतलं पाहिजे. माझं पर्सनल ओपिनियन किंवा कोणत्या गोष्टींची तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, सर्वप्रथम हा कॉम्प्युटर सायन्सचा कोर्स आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये आवड आहे,
कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्येच पुढे डिग्री कंप्लीट करायची आहे, IT सेक्टरमध्ये किंवा सायबर एक्सपर्ट बनायचं आहे, IT कन्सल्टंट बनायचं आहे, IT सेक्टरमध्ये जॉब करण्याचं स्वप्न आहे तुमचं, तर हा कोर्स तुम्ही चूज करा. लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना याच्यात बिलकुल इंटरेस्ट नाहीये, तुम्हाला इतर विषयांमध्ये इंटरेस्ट आहे, जे मी विषय सांगितले ते अवघड जात असतील किंवा समजत नसेल, तर तुम्ही इतर कोर्स सुद्धा आपले पाहू शकता. डिप्लोमा स्तरावरील तुम्ही प्लेलिस्ट चेक करा किंवा डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती जी आहे इतर कोर्स बद्दल किंवा studyflowcourses.in जरी तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला 10वी नंतरचे कोर्स पाहायला भेटतील किंवा पुढे 12वी नंतरचे पण कोर्स पाहायला भेटतील. लक्षात ठेवा, माझं पर्सनल ओपिनियन जर पाहिलं तर बघा, चांगला कोर्स आहे, पण तेव्हाच चांगला आहे ज्यावेळेस तुमचं प्लॅनिंग जे असेल डिग्रीचं असेल. डिप्लोमा करून जर तुमचं एक्सपेक्टेशन असेल की जॉब आपल्याला लागेल, तर असं बिलकुल नाहीये. डिप्लोमा डिग्री होल्डर्स आहेत त्यांना जॉब भेटत नाहीये, पण डिप्लोमा होल्डर्सला भेटणे थोडे मुश्किल असते. त्याच्यामुळे डिप्लोमा जर तुम्ही कंप्लीट केला तर तयारी करा पुढे डिग्री कंप्लीट करण्याची. डिग्री कंप्लीट करत असाल तर साईड बाय साईड ज्या वेगवेगळ्या स्किल्स असतात, वेगवेगळ्या कॉम्प्युटर ज्या लँग्वेज आहेत, जावा, पायथन वगैरे, किंवा वेगवेगळ्या कॉम्प्युटर स्किल्स याचे सर्टिफिकेशन कोर्स पण करा, जेणेकरून तुम्हाला जॉब कुठेही जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज असेल. पण जर सिरियसली कंप्लीट केलं तर. त्याचबरोबर कॉलेजही चांगलं आपल्याला चूज करायचं आहे. हा डिप्लोमा स्तरावरील कोर्स आहे. तुफान तुम्हाला याचे कॉलेज पाहायला मिळतील आजूबाजूला, पण कोणत्याही कॉलेजमध्ये आपल्या घराजवळ आहे म्हणून ऍडमिशन घेऊ नका. सिरियसली पुढे करिअर बिल्ड करायचं असेल तर चांगलं कॉलेजचे रिव्ह्यू असणारं कॉलेज, त्याचबरोबर त्याच्यामध्ये लेक्चर घेतले जातात का, प्रॅक्टिकल्स घेतले जातात का, ऍक्च्युअली जे मी सब्जेक्ट सांगितलेले आहे ते चांगल्या प्रकारे शिकवले जातात का, हे बघूनच पॅरेंट्सनी किंवा विद्यार्थ्यांनी जे आहे ते डिसिजन याच्याबद्दलचा घ्यायचा आहे. बाकी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही याची माहिती रीड करा. पुढे तुम्हाला जर डिग्री बद्दल माहिती पाहिजे असेल तर तीही आपली प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता. तुमचे जे काय प्रश्न असतील खाली कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारा. तसेच तुम्हाला याच्याबद्दल काही प्रश्न असतील किंवा इतर डिग्री बद्दल काही प्रश्न असतील तर ते जर डिस्कस करायचे असतील, मार्गदर्शन पाहिजे असेल तर इंस्टाग्रामची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथं जाऊन आम्हाला डायरेक्टली DM करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.